नमस्कार. अवधूत आणि गंपूदादा शाळेवरती छान गप्पा मारतात. मानसशास्त्रानुसार बघायला गेलं तर 6 वर्षापासून सामाजिकीकरणाचं वय सुरू होतं आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेनुसार बघितलं तर 6 वर्षाचं मूल पहिलीच झालं. शाळा खरंच मुलांसाठी खूप महत्वाची गोष्ट. काय होतं शाळेमुळे? तर एक ठराविक दिनक्रम सुरू होतो. सकाळी ठराविक वेळेला उठायचंय, ठराविक वेळेत आवरून ठराविक एका जागी जायचंय, तिथे काही काळ मला कुटुंबाशिवाय राहायचंय. ही सगळी सुरुवात शाळेपासून. म्हणूनच शाळा ही खूप महत्वाची मुलांसाठी आहेच. मग कुटुंबानंतरचा सगळ्यात जवळचा समाज म्हणजे शाळा, जिथे वेगवेगळ्या लोकांमध्ये मिसळायचं. आपण मागच्या एपिसोडमध्ये असं म्हटलं होतं की कुटुंब हा एक छोटा समाज आहे. मग त्या पलीकडच्या समाजाची सुरुवात मुलासाठी शाळेपासून होते. मग शाळा कशी असायला हवी याबद्दल अवधूत काय म्हणतोय ते बघू. धन्यवाद. मला सांग, जर या जगामध्ये शाळा नसती तर काय काय झालं असतं? घरात शिकायला लागलो असतो. हो, मग घरात कसं शिकलो असतो आपण? गुरुगृही जावं लागलं असतं आपल्याला, बरोबर ना? मग शाळा बंद करायच्या का सगळ्या? का नाही बंद करायच्या? शाळा चांगली असते बाबा. चांगली असते. का चांगली असते शाळा? कारण काय बरं? एक तर घरातून आपल्याला बाहेर जाता येतं, मस्ती करता येते, खोड्या करता येतात, मधल्या सुट्टीत खेळता येतं, रोज डब्बा नेता येतो. आणखीन बरं काय, नवीन नवीन शिक्षकांना भेटता येतं आणि अभ्यास करता येतो. तू पहिला मुलगा आहे, त्याला एवढा अभ्यास करायला आवडतो. कुठल्या विषयाचा अभ्यास करायला आवडतो तुला? सगळे. त्यातल्या त्यात जास्त विषय कुठला आवडतो तुला? इंग्लिश, आर्ट, क्राफ्ट, मॅथ्स, मराठी. आर्ट आणि क्राफ्ट दोन वेगळे विषय. मग हो. आर्ट म्हणजे ड्रॉइंग आणि आणि क्राफ्ट म्हणजे कटिंग आणि पेस्टिंग. अच्छा, आणि कटिंग आणि पेस्टिंग मध्ये काय करता मग तुम्ही क्राफ्ट मध्ये? कागदाचे कधी बोट बनवतो किंवा एन्व्हलप बनवतो किंवा हाऊस बनवतो. मग मला तू आता एक सांग की एखादं एन्व्हलप बनवायचं असेल तर मला काय करावं लागेल? तुला कागद देऊ का मी? तू एन्व्हलप बनवून दाखवतो मला, चालेल? तिथेच बसून बनवायचं. हे घ्यावं तर खाली. नाही, असं नाही लागणार. स्क्वेअर लागेल. स्क्वेअर लागेल? हो, स्क्वेअर लागतो. अरे बापरे, माझ्याकडे तर स्क्वेअरचा तुकडा नाहीच आहे. काय करूया, स्क्वेअरचा तुकडा मिळतोय का आपल्याकडे? बघूया. मला काय हवंय माहितीये का, अजून काही गंमत करता येते का? म्हणजे ही अशी गंमत आहे बघ. एक, दोन, तीन आणि चार, हे 4 तुकडे आहेत. हे आपल्याला असे जोडायचे आहेत की यातून एक आकार तयार होईल. चारही तुकडे आपल्याला एकत्रित असे जोडायचे आहेत की त्यातून एक आकार तयार होईल. काय झालं? एक मिनिट, मला काहीतरी लक्षात आलं. आपण याच्यात करू शकतो. काय? रॉकेट. रॉकेट आहे. आणखीन काही आकार तयार करता येतोय का? मला ना एक असा आकार हवाय की कोणाला विचारलं की हे दिसतंय का, तर ते म्हटले पाहिजे की हो, हेच आहे. असा एक आकार मला बनवून दाखवायचा.
घर. बनव की, चारही जोडले पाहिजे. नाही माहित मला. हो. सोपं होतं की. उलट करायचं होतं का? आणि हे असं करायचं होतं, हे असं लावायचं होतं. सिंपल होतं की. जमलं का नाही? सगळ्यांना दाखवूया किती छान केलंय ते. हा, काय काय झालं बरं हे आपण जुळवलं त्यावेळेस? विचार झाला का? घर झालं. हो, पण काय काय झालं? म्हणजे मनात काय काय विचार आले? तुझा असा शेप होता ना, असा हम्म, तो कसा लावायचा हा एक विचार आला. हम्म. ते कठीण वाटत होतं. जमेल का नाही असं वाटत होतं का? हम्म. जमलं पाहिजे असं वाटत होतं का? हम्म. मग कसं काय जमलं? तसं उलटा केला म्हणून जमलं. अच्छा, याला काय म्हणतात माहिती का? प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. काय म्हणतात? प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. असं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग केव्हा केव्हा केलंयस तू? समजा शाळेत तुला व्हॅन घ्यायला येत नाहीये. आज व्हॅनवाल्या काकांची तब्येत बरी नाहीये आणि तुला सायकल वरून शाळेत जायचंय, बरोबर? मग तू सायकल घेतलीस आणि तू निघाला आणि रस्त्यात सायकल पंक्चर झाली, तर काय करशील? सायकल ओढत नेऊन सायकल परत ओढत नेऊन पंपर घेईन सायकलची हवा भरी आणि ओके, घरामध्ये कोणीच नाहीये आणि तुला खूप भूक लागली आहे. काय बनवलेलं खाईन. बनवलेलं पण नाहीये घरात काहीच. मग काय करशील? फळ खाईन. फळं पण संपलेत सगळी, मग काय करशील? जाईन दुकानात जाईन फळ घेऊन येईन आणि खाईन. पैसे? पैसे काय आजूबाजूच्या लोकांचे फोन घेईन पेमेंट करीन आणि घेईन. आजूबाजूच्या लोकांचे पैसे फोन घेशील? नाही ना. असं कसं कोणी फोन देईन? विचारीन. काय, मला खूप भूक लागली आहे, विचार बरं. आता मी रस्त्यावरचा माणूस आहे किंवा मी दुकानदार आहे असं समज. मला खूप भूक लागली, मला तुमचा फोन देता का? तिथे फळ आलाय, मला पेमेंट करायचंय. मग फोन कशाला देऊ, मी तुला फळं देतो ना. चालेल. चालेल ना? कुठली फळं हवी आहेत तुला? द्राक्ष. अच्छा, तुला द्राक्ष आवडतात याचा अर्थ. द्राक्ष कुठल्या कुठल्या रंगाची असतात? पर्पल, ब्लॅक, ग्रीन. पर्पल पण द्राक्ष असतात? हो. काय फरक असतो तिन्ही प्रकारच्या द्राक्षांमध्ये? नाही, पण द्राक्षच असतात तिन्ही. ओके, आता तुझ्या शाळेचं शेड्यूल सांग मला. कसं असतं शाळेचं शेड्यूल? 8:30 वाजता तू घरातून निघतो, व्हॅन मध्ये बसतोस, शिवाजी काका घेऊन तुला निघाले, मग इंग्लिश. अरे पोचतोस का नाही तिथे? हा, पोचला, मग उतरतो व्हॅन मधून. मग उतरतो, मग आमच्या शाळेच्या जिना चढतो 4 मजले. अरे बापरे, किती पायऱ्या आहेत? आणि मग 30. 4 मजल्याला 30 पायऱ्या आहेत. प्रत्येक मजल्यावर किती आहेत? 8. 8 आहेत. मग 32 असायला पाहिजे. 30 दिलं ना ठोकून तू, तुला आठवत नाहीये खरं तर किती आहेत. बरोबर आहे ना? कंपू दादा कुठे येणार आहे आपल्या शाळेत? आपण देऊ ठोकून. बर, आता उद्या मोजशील?
उद्या शाळेतल्या सगळ्या पायऱ्या मोजायच्या वरपर्यंत जाईपर्यंत. ओके, मग वर्गात जातो. 4थ्या मजल्यावर आहे तुझा वर्ग.